अण्णाभाऊंना भारतरत्न मिळेपर्यंत आमच्या जीवाची काहिली. सुधाकर गायकवाड, सांगली घरप्रमुख न्यूज. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी सरकार आणि लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली या अण्णाभाऊंच्या छक्कडीचा संदर्भ देत अण्णाभाऊंना भारतरत्न मिळेपर्यंत आमच्या जीवाची काहिली होत आहे, अशी खंत गायकवाड यांनी व्यक्त केली. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावे यासाठी खासदारांनी राष्ट्रपतींना पत्र दिले आहे. मात्र केवळ पत्र देऊन जबाबदारी संपत नाही. केंद्र सरकार आणि संसदेत या मागणीचा सातत्याने पाठपुरावा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात येणार आहे. खासदारांनी राष्ट्रपतींना दिलेल्या पत्राची प्रत झंपर परकरवर लावून हा निषेध केला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. खासदार आमदारांना अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावे यासाठी पाठपुरावा करता येत नसेल तर त्यांनीही झंपर परकर घालून फिरावे, असा उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केला. अण्णाभाऊंच्या सन्मानासाठी केवळ निवेदने आणि आश्वासने नकोत, तर ठोस निर्णय हवा, अशी मागणी करत भारतरत्न मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार सुधाकर गायकवाड यांनी व्यक्त केला. घर प्रमुख न्यूज, सांगली. माझं नाव सुधाकर गायकवाड, राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष. गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्र विकास सेनेचे अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या म्हणून मी एक गाडी बक्षीस लावली कलेक्टर ऑफिसला. लाल दिव्याची गाडी बक्षीस लावली. जो आमदार खासदार अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न येईल त्याला ती गाडी बक्षीस दिली जाईल. महिनाभर गाडी लावली तरी बी त्यांनी त्याच्यावर दखल घेतली. त्याच्यानंतर मी एक गाडी फिरवली की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या, त्याच्यावर बी त्यांनी कोणत्याही दखल घेतली. पण आता गेल्या वर्षापासून मी प्रत्येक आमदार खासदारापाशी जाऊन अशी पत्र व्यवहार सगळं घेतले, त्यांच्याकडनं पत्र घेतलेले आहेत की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासाठी काही हरकत नाही म्हणून त्यांनी शासनाला बी त्यांनी पाठपुरावा केला आहे. पण गेले 1 वर्ष झालं कोणतंही माझ्याकडे पत्र व्यवहार आला नाही किंवा अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला नाही. म्हणून उद्याच्या 15 ऑगस्टला मी सांगलीमध्ये कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयापाशी की ही झंपर आणि हे परकर घालून मी आंदोलन करणार. या परकरवर त्यांची खासदारांची पत्र लावल्यात. ही खासदारांची पत्र लावायचं कारण काय माहिती आहे का, की तुमच्या पत्रांना कागदाची बी किंमत नाही. मी माझ्या परकरला का तुमचे पत्र लावून फिरवले असं मला त्यांना दाखवू की तिथं शासनाकडे तुम्ही ताकदीनं मागा अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे. ह्याच्यासाठी मी 15 ऑगस्टला माझे हे आहे. आता मराठीमध्ये म्हण आहे की ते कागद काय तर सुरळी करून काय तर करून घ्या. तसं जर तुमच्या पत्राला किंमत नसली तर ते सुरळी करून तुम्ही जे काय करायचे करून घ्या, पण अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे. खासदारांची जबाबदारी आहे ही त्यांना सांगतोय. 7 आमदारांनी 5 खासदारांनी आता पत्र मला पत्र दिलेले आहे ते अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या म्हणून. कोणताच विषय नाही. आणि त्यांनी शासनाला बी ही पत्र, मला जसं पत्र दिलं तसं शासनाला बी त्यांनी कळवलं, पण शासनानं तिकडून बी अजून काही त्यांचं उत्तर आलेलं नाही. नेमकं कुठल्या भाषेत तुम्ही या शासनाला विचारणार आहे? बोल काय बोल म्हणजे काय माहिती आहे का, माझी मैना गावाकडे राहिली, माझी जीवाची होती या कायली, असं जे गाणं जे आहे तर हे झालं अण्णाभाऊ साठेंचं हे काय छक्कड. तर तुम्हाला सांगायचं काय माहिती आहे का, तर समाजाची काय माहिती आहे का, माझ्या अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यायचा राहिला आहे आणि आमच्या जीवाची होती या कायली म्हणून आम्ही मागाली भारतरत्न त्यांना. तरी बी खासदार कोणचंही त्यांची जीवाची कायली होण्यात नाही, पण समाजाची जीवाची कायलीवर आल्या. आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न दिल्यावर ती छक्कड पूर्ण होईल.